मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो EPS 95 पेन्शन धारकांसाठी आजची मोठी बातमी. किमान EPS पेन्शन रुपये 1000 वरून 7500 पर्यंत का वाढवण्यात आले नाही? जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, कर्मचारी निवृत्ती योजने अंतर्गत किमान निवृत्ती वेतन 1000 रुपयावरून 7500 पर्यंत वाढवण्याची तसेच महागाई भत्ता आणि वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी प्रलंबित आहे. 15 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार किमान निवृत्ती वेतन वाढवण्यास आणि निवृत्ती वेतन निश्चितीची अंमलबजावणी करण्यास होणाऱ्या विलंबाबाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले. EPS फंड कसा काम करतो? मित्रांनो, कामगार मंत्रालयाने स्पष्ट केले की EPS 95 साठीचा निधी प्रामुख्याने नियोक्ता आणि सरकारच्या योगदानातून पुरवला जातो. नियोक्ते वेतनाचे 8.33% योगदान देतात, तर केंद्र सरकार वेतनाचे 1.16% रक्कम देते, ज्याची कमाल मर्यादा दरमहा 15,000 रुपये आहे. सर्व निवृत्ती वेतन देयके याच जमा झालेल्या निधीतून दिला जातो. विमाशास्त्रीय तूट ही एक मोठी चिंता आहे. मित्रांनो, सरकारने म्हटले आहे की पेन्शन निधीचा दरवर्षी आढावा घेतला जातो आणि शेवटच्या मूल्यांकनानुसार तो गणितीय तुटीत चालत आहे. या तुटीमुळे किमान निवृत्ती वेतनात मोठी वाढ करणे किंवा ते महागाईशी जोडणे अवघड होते, असे त्यात म्हटले आहे. केंद्र सरकारने असे म्हटले आहे की 1000 रुपयाचे किमान निवृत्ती वेतन कायम ठेवण्यासाठी ते आधीच अतिरिक्त अर्थसंकल्पीय सहाय्य पुरविते. EPS निवृत्ती वेतनधारक काय मागत आहे? मित्रांनो, दरम्यान EPS 95 चे निवृत्ती वेतनधारक किमान 7500 रुपये मासिक निवृत्ती वेतन, महागाई भत्ता, कुटुंब निवृत्ती वेतन आणि मोफत वैद्यकीय सुविधांची मागणी करत आहे. संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार देशभरातील जवळपास 78 लाख निवृत्ती वेतनधारक वृद्धापकाळ आणि आर्थिक अडचणीचा सामना करत आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून शांततेने ही मागणी करत आहे. सध्याच्या पेन्शन रकमेचे स्पष्टीकरण. मित्रांनो, सध्या EPS 95 अंतर्गत किमान निवृत्ती वेतन दरमहा 1000 आहे. ही रक्कम 2014 मध्ये निश्चित करण्यात आली होती आणि कोणत्याही निवृत्ती वेतनधारकाला या रकमेपेक्षा कमी रक्कम मिळू नये हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप केलेला होता. तेव्हापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असूनही या रकमेत सुधारणा करण्यात आलेली नाही. सरकारी पेन्शनच्या विपरीत EPS पेन्शन महागाई किंवा महागाई भत्त्याशी जोडलेली नसते. तसेच एका उच्च अधिकारित देखरेख समितीने EPS निवृत्ती वेतनामध्ये महागाई भत्ता जोडण्याच्या शक्यतेचा अभ्यास केला. समितीने असा निष्कर्ष काढला की निधीच्या सध्याच्या रचनेअंतर्गत EPS निवृत्ती वेतन महागाईशी जोडणे किंवा महागाई भत्ता देणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही. अद्याप कोणतीही स्पष्ट कालमर्यादा नाही. मित्रांनो, सरकारने आपल्या आर्थिक स्थितीचे स्पष्टीकरण दिले आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याबाबत अद्यावत माहिती दिली असली तरी किमान निवृत्ती वेतन वाढण्याची किंवा महागाई भत्ता आणि वैद्यकीय लाभांचा विस्तार करण्याची कोणतीही कालमर्यादा जाहीर केलेली नाही. EPS 95 निवृत्ती वेतन धारकांसाठी ताज्या उत्तरामुळे सरकारच्या भूमिकेवर स्पष्टता आली आहे, परंतु कोणताही तत्काळ दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे वाढीव निवृत्ती वेतनासाठीची त्यांची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.